हे माझं पिल्लू ना सकाळ सकाळी त्याच्या पप्पासोबत मस्ती करत होता, म्हणून तर त्याला पप्पाला कामाला जाऊ देऊ वाटत नाही ना, कारण त्याला मस्ती करायला दिवसभर कोणी नसतं त्याच्यामुळे. आणि पियानो वाजवत होता आणि स्वतःच हसत होता. आणि मग दुपारी काम वगैरे आवरल्यानंतर ना आम्ही गेलो होतो बॅडमिंटन खेळायला, कारण पसारा काढला ना, त्या पसाऱ्यामध्ये बॅडमिंटन सापडलं, पण कशाचं काय खेळणं होतं, एवढं वारं सुटलं होतं की ते फुल ना इकडून तिकडे तिकडून इकडे उडत होतं फक्त. तर म्हटलं जाऊ दे बाबा, नंतर कधीतरी खेळूया. आणि आमच्या आई नाही ते जास्वंदीचं झाड तोडत होत्या, तर आईला तोडू नका म्हटलं, कारण ते खूप छान दिसत होतं. पण आई म्हटलं जाऊ दे, परत भरून येईल, कारण त्याच्या फांद्याना खूप मोठ्या झाल्या होत्या. तर मग आईने तोडलं होतं ते. आणि हे मिरचीचं झाड ना आम्हाला लावायचं होतं जमिनीमध्ये, कारण ते झाड कुंडीमध्ये तर मिरच्या त्याला यायला लागल्यात, पण मोठं काय होत नव्हतं. तर म्हटलं बघूया जमिनीत लावून, मस्त भरून आलं तर आलं. मग भरपूर अशा मेहनतीनंतर ना तो प्लास्टिकचा डब्बा आम्ही तोडला होता आणि ते मिरचीचं झाड ना जमिनीमध्ये लावलं होतं. त्याच्या साईडनी विटा वगैरे सगळ्या लावल्या होत्या, व्यवस्थित केलं होतं. आणि मिरच्याचं झाड ना खूप मस्त असं दिसत होतं. मग जमिनीत तर लावलं, आता बघूया ते कसं होतं आणि कसं नाही. आणि आमचा उंदीर मामा बघितलं का, माती याला काय आवडते काय माहित, सगळं मातीत खेळत बसला होता. म्हटलं बस बाबा खेळत, मी चालले वरती ढोकळा बनवायला, कारण मला ढोकळा बनवायचा होता. तर मस्त असा ढोकळा बनवला होता. आणि हा ढोकळा बघून ना माझी रिॲक्शन काय शॉकिंग होती, कारण हा ढोकळा खूप असा फुगला होता. मला ना कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा बनवायचा होता, पण तो डब्बा काय काढणं झालं नाही. मग मी आहे त्या डब्यात परत बनवला होता, आणि एवढा फुगला होता ना, म्हणजे मला ना आता परफेक्ट असा ढोकळा बनवायला यायला लागलाय. तर मस्त ना कट वगैरे करून त्याच्यावरती तडका टाकून घेतला. आणि याची रेसिपी ना चॅनलवरती डिटेल मध्ये अपलोड आहे, तर नक्कीच जाऊन बघू शकता. खूप मस्त झाला होता ढोकळा, कारण त्या दिवशी पोटभर असा खायला भेटला नव्हता. मग सगळ्यांनीच ना पोटभर असा ढोकळा खाल्ला होता. आमच्या आई पण मस्त ढोकळा खात खात ना भाजी नीट करत होत्या, कारण आईला पण ढोकळा खूप म्हणजे खूप आवडतो. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि शेकोटी केली होती, कारण 2-3 दिवस झाला आम्ही काही शेकोटी केली नाही, कारण थंडीच वाजत नव्हती. पण अचानक थंडी वाढतीये, त्याच्यामुळे म्हटलं शेकोटी करूया. पण शेकोटी समोर बसून ना आमच्या उंदीर मामाचं असं काहीतरी चाललं होतं, कॅमेरा बघितलं की वाकडं तिकडं तोंड त्याचं आपोआपच होतं, त्याला सांगायची गरज काय पडत नाही. तर असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.